घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये खूप मोठा आता जबरदस्त एक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे ऋषिकेशने आता मनाची उभारी धरलेली असते. किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुन्हा उभं राहायचं, पुन्हा या सगळ्यामध्ये उभं राहायचं आणि त्यानंतर त्यानंतर आपल्या कुटुंबासाठी पुन्हा नवीन साम्राज्य उभं करायचं। जानकी सांगते, या सगळ्यामध्ये मी तुमच्या पाठीशी कायमसोबत तुमच्या असणार आहे, असं म्हणत जानकी ऋषिकेशला या सगळ्यात पाठिंबा देते आणि दोघंही जण मिळून आपला आता नवीन नवीन पद्धतीचा संसार उभा करायला तयार झालेले असतात। कारण गुलाबचं घर हे फारच छोटं असतं, एकच खोली असल्या कारणाने आता इकडे ओवीला बाकड्यावरती झोपून ऋषिकेश आणि जानकी गुलाबची गैरसोय होऊ नये म्हणून अंगणामध्ये आता कॉट टाकून तिकडे झोपण्याचा प्रयत्न करतात। आणि आता ऋषिकेश सांगतो, मी नोकरी शोधणार आणि नोकरी शोधून मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाला उभारी देणार। हे सगळं चालू असताना इकडे ऐश्वर्या विचार करते, या मुळशी गावामध्ये मी काही याला जॉब मिळू देणार नाही, किती काही झालं तरी याला जॉब मिळणारच नाही, असं म्हणत ती आपल्या वडिलांना फोन करते आणि ती सांगते, एक अजून छोटासा तुम्ही मला फेवर द्याल का? यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात, फेवर कसला फेवर, काय हवे ते बोल फक्त, मी इतका खुश आहे ना की या सगळ्यामध्ये तू जे काही मागशील ते द्यायला मी तयार आहे, असं म्हणत सयाजीराव तिला आता विचारतात। त्यावरती ऐश्वर्या सांगते, बाकी काही नाही, हा आता ऋषिकेश त्याला गुलाबच्या घरी राहतोय, गुलाबच्या घरी राहतोय म्हणजे तो आता नोकरीच्या शोधामध्ये राहणार आहे। नोकरीच्या शोधात राहिल्यावरती तुम्ही एक काम करा, अख्ख्या मुळशी गावात सगळ्या छोट्या मोठ्या कंपनीला आणि प्रत्येकाला सांगून तुम्ही मोकळे व्हा की या सगळ्यामध्ये याला आता कोणत्याही प्रकारची नोकरी दिली जाणार नाही, नाहीतर गाठ तुमच्याशी आहे। आणि त्याचप्रमाणे हा रणदिवे कुटुंबाच्या घराबाहेर फेकलेला आहे, त्यामुळे याला कुठेही नोकरी मिळता कामा नये। सयाजीराव म्हणतात, तू काळजीच करू नकोस, तर याच्यामध्ये आता त्याला नोकरी कशी मिळते ना हे सगळं मी पाहतो, असं म्हणत सयाजीराव या सगळ्यामध्ये सगळ्या आपल्या कंपनीच्या ह्यांना कुणाला समजावून, कुणाला धमकावून, कुणाला या सगळ्यामध्ये हाताशी धरून सयाजीरावांनी खूप मोठा आता इकडे प्लॅनिंग केलेलं असतं। सयाजीरावांच्या या प्लॅनिंगमध्ये खूप मोठी गडबड असते, ती म्हणजे सयाजीराव सगळ्यांना सांगतात की किती काही झालं तरी ऋषिकेशला नोकरी द्यायची नाही। आता इकडे ऐश्वर्या तिच्या मित्रमैत्रिणींना फोन करून नोकरीबद्दल बोलते। इकडे ऋषिकेश नोकरीसाठी ज्या वेळेला बाहेर पडतो, आपलं क्वालिफिकेशन घेऊन तो वणवण भटकत असतो, पण कुणीही कुणीही त्याला नोकरी द्यायला तयार होत नाही, कारण तुला रणदिवे कुटुंबातून बाहेर काढलेलं आहे। रणदिवे कुटुंबातून बाहेर काढल्यामुळे कुणीही तुम्हाला नोकरी देणार नाही, कारण तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल केलंय, नक्कीच असं काहीतरी घडलं असणार आहे, असं म्हणत या सगळ्यामध्ये ऋषिकेशला कुणीही नोकरी द्यायला आता तयार होत नाही। आता ऋषिकेश हतबल होतो, कारण यामागे सुद्धा सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचं कारस्थान असणार हे 100% हे ऋषिकेशला समजलेलं असतं। आणि मग मात्र ऋषिकेशला ती ॲड पाहायला मिळते, ज्या ॲडमध्ये आता सांगत असतात की कुस्तीचा सामना आहे, एकदिवसीय कुस्तीचा सामना, आणि या सगळ्यामध्ये कुस्तीच्या सामन्यामध्ये 1,00,000 रुपये त्याला बक्षीस आहे। ऋषिकेश विचार करतो की काहीही झालं तरी आता मला हे बक्षीस मिळायलाच पाहिजे, मला या सगळ्यामध्ये कुस्तीचा सामना खेळायलाच पाहिजे, असा विचार करत आता ऋषिकेश पुन्हा एकदा या कुस्तीच्या सामन्यात भाग घ्यायचं ठरवतो। तोपर्यंत इकडे जानकीला समजतं की ऋषिकेशने हा फॉर्म भरलेला आहे किंवा कुस्तीच्या सामन्यासाठी ऋषिकेश या सगळ्यामध्ये तयार झालेला आहे। मग मात्र जानकी ऋषिकेशला सांगायला लागते, तुम्ही न या सगळ्यामध्ये हे असं करू नका, मला नाही वाटत की हे योग्य आहे, कुस्तीचा सामना तुम्ही करणं याच्यामध्ये दुखापत होऊ शकते। यावरती ऋषिकेश सांगतो, अजिबात नाही, मी आता कोणताही मागचा पुढचा विचार करणार नाही, माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मी काय करून दाखवू शकतो हे मला सगळ्यांनाच दाखवायचं आहे, आणि त्यासाठी त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, मी हा सामना लढणार। आता मात्र जानकीला खूप भीती वाटते, कारण या कुस्तीच्या सामन्यामध्ये दुखापत होऊ शकते, काही होऊ शकतं, ऋषिकेशला लागू शकतं, हे तिला सगळं सगळं माहिती असतं, आणि त्यामुळे जानकी आता खूप अस्वस्थ होते। त्याच आता ऐश्वर्या इकडे पूर्णपणे
या रणदिव्यांच्या फॅमिलीची सत्ता काबीज करण्यासाठी आलेली असते. ऐश्वर्या ज्या वेळेला घरात येते ती सुमित्राला आता एक एक गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करायला लागते. ऐश्वर्या सुमित्राला सांगायला लागते, मला एक गोष्ट सांगा, या घरामध्ये आता सगळा चार्ज खरं तर कुणाकडे आला पाहिजे? मी या घरची मोठी सून आहे. जर तुम्हाला ही गोष्ट मान्य नसेल तर मला असं वाटते मी इथे थांबण्यात काही अर्थच नाहीये. मी माझ्या वडिलांच्या घरी जाते, कारण मी इथे ऐश्वर्याच्या हाताखाली काम करू शकत नाही किंवा ऐश्वर्याचं म्हणणं ऐकू शकत नाही. मला नाही वाटत की या घरामध्ये मला तो मान सन्मान मिळेल ज्या मान सन्मानाची मी अधिकारी आहे. असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, नाही, तू असा कोणताही विचार करू नकोस. हे बघ, या घरामध्ये जे स्थान मोठ्या सुनेला मिळायला पाहिजे ते स्थान नक्कीच तुला मिळणार. त्यामुळे तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. हे स्थान तुझं तुला मी परत मिळवून देईन. आणि इकडे इकडे आता सौमित्र ऐश्वर्याला चॅलेंज देतो. सौमित्र चॅलेंज देतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जी काही कारस्थानं करून या सगळ्यामध्ये नानांना आपल्या बाजूने वळवून घेतलेस किंवा नानांना या सगळ्यामध्ये काय पट्टी पढवलेस याच्याबद्दल खरंच मला माहिती नाहीये. नानांना काय बोललेस या सत्य मी शोधून काढणार. तुझी नाटकं ही मी संपवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. ऐश्वर्या, तुझा पर्दाफाश करायला मी इथे आलेलो आहे. मला हलक्यात घेण्याचं काम करू नकोस. मागच्या वेळेला मी पूर्णपणे हतबल होतो, पण या वेळेला मात्र आता मी पूर्णपणे खंबीर आलेलो आहे तुला तुझी लायकी दाखवायला. ऐश्वर्या म्हणते, कर रे. कितीही काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला कोणी मला हे करू शकत नाही. तू माझ्यावरती कुरघोडी करूच शकत नाहीस. असं म्हणत ऐश्वर्या खूप कॉन्फिडंट असते की काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये कोणी हात सुद्धा लावू शकत नाही. ऐश्वर्याचा हाच कॉन्फिडन्स आता इकडे तोडून काढणार असतो, तो म्हणजे सौमित्र. त्यातच ऋषिकेश आता त्या ज्या स्पर्धेसाठी फॉर्म भरलेला असतो, आता त्या स्पर्धेमध्ये ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता जानकी भाग घेऊ देत नसते. आणि त्यातच ऋषिकेश आपल्याला दुसरं कुठे जॉब मिळतोय हा प्रयत्न चालू असताना ऋषिकेशला कोणीही जॉब देत नसतं. इकडे तोपर्यंत जानकी विचार करते, किती काही झालं तरी सुद्धा मी ऋषिकेशला त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ देणार नाही. काय करू जानकीला काही सुचत नसतं. त्याच वेळेला जानकीला या सगळ्यामध्ये भेटतात ते म्हणजे हिम्मत काका. इकडे अवंतिका आणि आता इकडे सौमित्र यांच्यामुळे थोडा जरी आता इकडे परिणाम झालेला असतो, तो म्हणजे सुमित्रावरती. सुमित्रा नानासाहेबांच्या इकडे येऊन बसते आणि ती सांगते, तुम्ही तरी सांगा काय खरं आहे. म्हणजे आता या सगळ्यामध्ये सौमित्र सांगतोय की तुम्ही जे बोललात ते त्याला पटत नाहीये. तुम्ही जे बोललात त्या सगळ्यामध्ये त्याचा विश्वास बसत नाहीये. मग तुम्ही जानकीकडे तर तुम्ही का खोटं बोलाल? मला तर काही गोष्टी कळायलाच मागत नाहीयेत. कोण खरं कोण खोटं या सगळ्याचा माझ्या मनावरती खूप परिणाम होतोय आणि मी आतल्या आत गिल्टमध्ये चाललेली आहे. खरंच माझ्या हातून खूप मोठी चुकी झाली का? जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढून मी चुकले का? सांगा ना. तुम्हीच या सगळ्यामध्ये मला आता जे सांगाल ते ऐकायला मी बांधील आहे. तुम्ही बोला. मला या सगळ्यामध्ये तुमची बाजू ऐकायची आहे. बाद झालं आता. मला आता कुणाच्याही प्रश्नांना उत्तर द्यायचं नाहीये. कुणालाही मला सांगायचं नाहीये की मी चूक आहे की मी बरोबर आहे ते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा आणि मला सांगा मी चूक आहे की बरोबर आहे. असं म्हणत इकडे आता सुमित्रा विचारत असते, नानासाहेब चूक चूक असं म्हणतात. सुमित्रा म्हणते, मग तुम्ही जानकीकडे बोट का दाखवलं? नानासाहेब काहीच बोलत नाहीत. सुमित्रा आता द्विधा मनस्थितीमध्ये हिम्मत काका जानकीला भेटतात आणि ते जानकीला आता PPR आश्रमात घेऊन येतात. जानकी म्हणते, काका तुम्ही इकडे का मला आणलेत? यावरती हिम्मत काका सांगतात, तुम्हाला शोधून शोधून मी थकलो. खरं सांगू तर मी तुम्हाला कधीपासून शोधतोय, जेव्हापासून मला कळलंय की या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना घराच्या बाहेर काढले तेव्हापासून मी तुम्हाला शोधतो आहे, ज्याची अमानत त्याच्याकडे सोपवायला. यावरती आता इकडे जानकी म्हणते, काय म्हणताय हिम्मत काका? मला तर तुम्ही जे काही सांगताय त्यातलं काही कळत नाही. बाकी ते सगळं जाऊ दे. चला मी तुम्हाला छानपैकी चहा करून देते. असं म्हणत ती आता हिम्मत काकांना घेऊन PPR आश्रमात येते. आश्रमात आल्यावरती हिम्मत काका म्हणतात, हे बघ जानकी, तुला कोणत्याही प्रकारचं इथे काही करायची गरज नाहीये. हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं तुझ्या सासूचंच आहे. आणि ज्या वेळेला मला समजलं की ऋषिकेशला बाहेर काढलंय त्याच वेळेला मला आता हे सगळं तुमच्या स्वाधीन करायचं आहे.
जानकी म्हणते, आमच्या स्वाधीन आणि ते का? यावरती हिम्मत काका म्हणतात, कारण हे माझी बहीण पार्वती हिचं आहे आणि तिच्या नंतर हे ऋषिकेशचं आहे. हे सगळं सांभाळायची जबाबदारी ऋषिकेशची आहे. पण ऋषिकेश आतापर्यंत सुमित्रा एंटरप्राइजेस सांभाळत होता आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे इंटरफेअर केलं नाही. सुमित्रा एंटरप्राइजेस सांभाळत असताना त्याला अडचण नको. पण आज वेळ आलेली आहे की हे सगळं मी त्याच्या हातात सोपवणार आणि तुझ्या हातामध्ये तुझ्या सासूची अमानत. यावरती जानकी म्हणते, काय बोलताय तुम्ही? मग आता काका सांगतात, तू ये इकडे, तू लवकरात लवकर इकडे ये, मला तुला जे सांगायचं आहे ते मी तुला सांगतो. हे बघ, हे सगळे कागदपत्र आहेत. हे कागदपत्र या आश्रमाचे कागदपत्र आहेत. या आश्रमाची मालकीण आहे तुझी बहीण, त्यानंतर मी आणि मग ऋषिकेश. माझं तर काही कुटुंबच नाहीये. मी लग्न केलेलं नाही, मी सडाफटिंग. माझी बहीण गेली, मग यानंतर आमचा वारस कोण? तर ऋषिकेश. पण ऋषिकेश भरल्या कुटुंबामध्ये होता आणि त्याला मी कसं काय सांगू शकणार होतो की तू इकडे येऊन हे सांभाळ. पण आता नियतीने हे घडवून आणलेलं आहे. नियतीने या सगळ्यामध्ये ऋषिकेशला आता या सगळ्या त्यामुळे आता या आश्रमाची जबाबदारी घेण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नाहीये. मी तुला हात जोडून विनंती करतो जानकी, ऋषिकेशला तू सांग, ऋषिकेशला तू समजाव, त्याला इकडे बोलवून घे. कारण हा आश्रम सांभाळणं ही त्याची जबाबदारी आहे. हा आश्रम त्याच्या मालकीचा आहे. या आश्रमाला पुढे नेण्याची जबाबदारी त्याची आहे आणि त्यामुळे त्याला तू इकडे बोलव आणि त्याचबरोबर तुझ्या सासूची असलेली ही अमानत तुला घे. जानकी म्हणते, काय आहे ह्याच्यामध्ये? यावरती काका सांगतात, याच्यामध्ये खूप सारे दागिने आहेत. तुझ्या आजीचे, म्हणजे तुझ्या आजीच्या सासूचे, माझ्या आईचे तोडे, पाटले, बिलवर सगळे दागिने आहेत, जे दागिने पार्वतीला तिने दिले होते. पार्वतीने ते दागिने सुमित्राला न देता आपल्या सुनेसाठी ठेवले होते आणि ते माझ्याकडे ठेवले होते. तेच दागिने देण्याची कधीतरी वेळ असेल यायची हे त्या माऊलीला कदाचित माहिती असेल, म्हणूनच तिने या सगळ्यामध्ये ते दागिने माझ्याकडे दिले. पण आत्ता वेळ आलेली आहे की मी हे दागिने तुला सुपूर्त करायची. यावरती जानकी म्हणते, काका काय बोलताय तुम्ही? मी हे दागिने कसे घेऊ शकते? यावरती ते काका सांगतात, अगं कसे म्हणजे? तू अधिकार आहे त्याचा याच्यावरती. तूच या दागिन्यांची वारस आहेत आणि या आश्रमाचा वारस आहे ऋषिकेश. तू ताबडतोब ऋषिकेशला फोन घेऊन इकडे बोलवून. मग जानकी ऋषिकेशला कॉल लावते. ऋषिकेश कामानिमित्त आता काम शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. जानकी सांगते, मी इकडे हिम्मत काकांच्या आश्रमात आले आणि हिम्मत काकांनी माझ्याजवळ पार्वती आईंचा आशीर्वाद दिलाय. ऋषिकेश म्हणतो, आशीर्वाद? कसला आशीर्वाद? जानकी सांगते, आशीर्वाद म्हणून त्यांनी आपल्याला खूप सारे दागिन्यांची पोटले दिलेले आहे. पार्वती आईंचे दागिने आहेत आणि त्याचे वारस आपण, असं म्हणत त्यांनी ते दिलंय. मी काही स्वीकारायला तयार नाहीये, पण ते म्हणतात की आशीर्वाद तुम्ही अशा पद्धतीने नाकारू शकत नाही आणि त्याचबरोबर आश्रमाची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे खरं तर हे सगळं आधीच ठरलेलं आहे. आधीच पार्वती आईंची इच्छा होती की तुम्ही आश्रमाची जबाबदारी घ्यावी, पण तुम्ही सुमित्रा एंटरप्राइजेस सांभाळत होतात म्हणून आता हिम्मत काका काहीही बोललेले नाहीयेत. पण तसं पार्वती आईंचं विल आहे, तसं पार्वती आईंचं मृत्यूपत्र आहे, तसे कागदपत्र आहेत की हिम्मत काका आणि पार्वती आई यांच्या पश्चात तुम्हीच या सगळ्याचे मालक आहात. यावरती ऋषिकेश म्हणतो, जानकी पण आत्ता मी तिकडे गेलो तर माझ्या हातात काहीच नाहीये म्हणून मी तिकडे आलो असं होईल ना? जानकी म्हणते, तुम्ही असा विचार करा की या सगळ्यामध्ये हिम्मत काकांना गरज आहे आता आपल्या मदतीची आणि तुम्ही इथे एक समाजसेवा करण्यासाठी येताय आणि त्याच्यातूनच काहीतरी चांगलं निर्माण होईल असं म्हटल्यावरती हिम्मत काका म्हणतात, हो जानकी, आता कोणतीही हे करायचे नाहीये. साखर घे आणि या सगळ्याची सुरुवात कर. हिम्मत काका जानकीला साखर देतात, दागिन्यांची पोटली देतात आणि आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या आश्रमात तुमचा गृहप्रवेश झाला पाहिजे. किती काही झालं तरी माझ्या बहिणीची जी अपुरी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करायची असं म्हणत ते आता जानकीला दागिन्यांची पोटली दिल्यानंतर साखर आणि त्यानंतर ते कागदपत्र देऊन पाठवणी करतात. जानकी घरी येत ऋषिकेशला समजावते आणि हे बघा, एक सगळ्या लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये किती काही झालं तरी तुमचं कर्तव्य तुम्हाला विसरता येणार नाही. तुमच्या आईप्रती तुम्ही जे कर्तव्य केलं तेच तुम्हाला तुमच्या सख्या आईप्रती करायची वेळ आलेली आहे. आता तुम्हाला या सगळ्यामध्ये रडत बसायचं नाहीये, लढायचं आहे आणि ते सुद्धा स्वतःच्या हक्कासाठी, त्याचबरोबर
त्या आश्रमातील लोकांच्यासाठी. कारण दिवसेंदिवस हिम्मत काकांना आता आश्रमाचं हे सांभाळणं खूप कठीण जात आहे. त्यासाठी त्यांना तुमची साथ हवी आहे आणि मला माहिती आहे तुम्ही ही साथ नक्की द्याल, असं म्हणत जानकी ऋषिकेशला हिम्मत देते आणि या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे असं सांगते. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती आपण आश्रमात जाऊया आणि या आश्रमाची धुरा आपल्या हातात घेऊया. कारण माझ्या पार्वती आईचं स्वप्न पूर्ण करणं ही माझी एकमेव इच्छा आहे, असं म्हणत ऋषिकेश या सगळ्याला तयार होतो. फायनली उजळतो तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता पार्वतीचे दागिने घालून जानकी छानपैकी PPR आश्रमामध्ये एंट्री करते. इकडे ओवी, ऋषिकेश सगळेजण आश्रमात येतात आणि आता हिम्मत काका सगळ्यांचं स्वागत करतात. PPR आश्रमाचा इन्चार्ज पूर्णपणे ऋषिकेशच्या हातात देऊन आता कागदपत्र हिम्मत काका देतात आणि आता हिम्मत काकांनी खूप मोठा आता ऋषिकेश जानकीला मदत केलेली असते. जानकी ऋषिकेश पुन्हा एकदा नव्याने जोम धरतात. कारण हे आश्रमच अशी एक मुळशी गावातली हक्काची जागा असते जिथे ऐश्वर्या, जिथे सयाजीराव यांचं कुणाचंच काही चालत नसतं आणि ही पूर्णपणे पार्वती आईची कृपा. म्हणजे एक आई आपल्या मुलासाठी मेल्यानंतर सुद्धा किती काही करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आता ऋषिकेश जानकी यांच्या आयुष्यात आलेला हा क्षण आहे आणि या सगळ्याचे साक्षीदार हिम्मत काका झालेले आहेत. मालिकेमध्ये असेच टर्न्स ट्विस्ट येणार आहेत. मालिकेमध्ये असेच आता छान छान घडामोडी घडणार आहेत आणि काय घडामोडी घडणार, कशा घडणार जाणून घ्यायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.